लोकांना ना लोकांना असं वाटतं, की एकदा तुम्ही स्टार झालात ना, की तुमच्याकडे एवढा पैसा असतो, की तो कुठे ठेवावा आणि कुठे नाही, हे तुम्हाला कळत नाही. असं काहीतरी लोकांना वाटतं. हं. आणि मे बी जास्त पैसे थोडेसे जास्त मिळतात इतरांपेक्षा, त्याच्यामुळे वाटत असेल. पण असं वाटतं लोकांना आणि सॉलिड गैरसमज, की तुम्हाला काय कमी आहे? तुम्हाला काय आहे? म्हणजे मी सांगते ना, की नगरमध्ये तर असं होतं, की समजा आता मी पुण्याहून नगरला गेले आणि मी एसटी मधून उतरले आणि रिक्षा केली, माणिक चौकात आले, वाड्याच्या तिथे उतरताना त्यांच्या लक्षात यायचं, अरे ही अमरापूरकरांची मुलगी आहे. आणि मग जे ₹20 ठरलेले असायचे, त्याचे ते ₹30 करायचे. की ₹30 तुम्हाला काय आहे? असं. की म्हणजे मग शेवटी एक दिवस एक दिवस असं झालं, की मी त्यांना म्हटलं, की "अरे हो बाबा, आम्हाला काहीच नाहीये. काय आहे? माझी आई आणि काकू झाडांना पाणी घालतात, त्या झाडांना पैसे लागतात आणि आम्हाला पैसे मिळतात. आम्हाला कुठे काय पैशासाठी करावं लागतं." सो हा गमतीचा भाग झाला. पण गंमत सांगते. नगरला बाबांची एक सवय होती. त्यांचे मित्र जिथे राहायचे ना, तिथे त्यांना राहायचं असायचं. म्हणून त्यांनी नगरला एक बंगला विकत घेतला हां, त्यांच्या मित्राच्या शेजारी, की आपण कधी पुढे मागे इथे राहू असं असं करून. आणि तो बंगला रिकामाच पडलेला होता. कारण बाबा इतके बिझी होते, की आम्ही जेमतेम दिवाळी आणि गौरी गणपतीला नगरला जायचो. त्याच्यामुळे तिथे जाऊन राहणं हे शक्यच नव्हतं आणि आजोबा असल्यामुळे घरापेक्षा इतर ठिकाणी राहणं हे तर आउट ऑफ क्वेश्चन होतं. बिकॉज माझे आजोबा होते तोपर्यंत ही वॉज द हेड ऑफ द फॅमिली. तर तिथे मग आता काय करायचं? बरं बाबांना हौस काय? पुस्तकं विकत घ्यायची. इतकी पुस्तकं, इतकी पुस्तकं. आमच्या प्रत्येक घरामध्ये इतकी पुस्तकं तू जर कोणी आलं आणि जर त्यांना माहिती नसेल हे कोणाचं घर आहे, तर त्यांना सहज असं वाटू शकतं, की हे कोणत्यातरी लेखकाचं किंवा प्रोफेसरचं घर आहे. कारण इतक्या प्रकारची पुस्तकं वेगवेगळ्या विषयांवरची आमच्या घरात असतात आणि आम्ही सगळेजण पुस्तक वेडे आहोत त्याच्यामुळे. सो आता ही पुस्तकं ठेवायची कुठे? जागा नाहीये पुस्तकं ठेवायला. करायचं काय? मग आई-बाबांनी ठरवलं, की जी वाचून झालेली पुस्तकं आहेत ना आपली, ती सगळी अशा पत्र्याच्या पेट्या येतात. पूर्वी असे लोकं डोक्यावर घेऊन जायचे. आपल्या शूटिंगसाठी वापरतात पेट्या. मोठ्या-मोठ्या पेट्या असतात त्या. त्याच्यामध्ये पुस्तकं भरून आम्ही त्या नगरच्या त्या बंगल्यावर पाठवली, की तिथे राहू देत ती पुस्तकं. हं. आपण गेलो की बघू त्याचं काय करायचं असं म्हणून. आणि खबर फैल गई. अमरापूरकरांनी बंगल्यामध्ये पेट्या भरून आणलेल्या आहेत. ओके. सो सो यू विल नॉट बिलीव्ह मी 2 दिवसाच्या आत तो बंगला इतका सिक्युअर लोकेशनमध्ये होता. पण तो बंगला फोडला गेला. तिथे लोकं आत गेले, घर फोडलं म्हणजे कंपाउंड फोडलं, घराचं मुख्य दार फोडलं, आत गेले, त्या पेट्यांची कुलपं फोडली. त्या पेट्या उघडल्या आणि ते चोर इतके फ्रस्ट्रेट झालेले होते, की त्यांनी ती पुस्तकं घेऊन अशी फाडून सगळीकडे फेकली, की काय आहे? आम्हाला वाटलं चांगलं काही सोनं, नाणं काहीतरी असेल आणि पुस्तकं. अरे, 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 अरे! म्हणजे ते तुकारामांचं अभंग आहे ना, "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने." तसं काहीसं बाबांचं होतं आणि आणि त्याचा त्या चोरांना सॉलिड हे झाला. आणि बरं आता त्यांना काही मिळालंच नाहीये म्हणल्यावर आम्ही काही पोलीस कंप्लेंट करायची किंवा काही करायची याचा काही प्रश्नच नाही. पण ते पोलिसांनीच मनावर घेतलेलं. तेव्हापासून आमच्या ताब्यात म्हणजे आमचा जोपर्यंत तो बंगला होता तोपर्यंत पोलीस रोज तिथे गस्त घालायचे. आणि हे अर्थात आम्हाला बाबांच्या मित्रांमुळे माहितीये, की ते रोज गस्त घालतात, की फोडत तर नाही ना कोणी घर अमरापूरकरांचं असं. सो लोकांनी खूप प्रेम केलं. सिस्टमनी खूप प्रेम केलं आमच्यावर. सो दॅट वॉज ग्रेट. इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स.